नमस्कार. आजच्या वेळेनंतर आपल्याला बघायचं आहे 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.3 मधला प्रश्न क्रमांक 7वा. काय दिलं आहे? 3.4 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती 12.8 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. ओके, ह्या वर्तुळ पाकळीचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर ते कसं काढणार? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? सर्वप्रथम आपण प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं असेल तेवढं आधी लिहून घेऊया. वर्तुळाची त्रिज्या r बरोबर किती आहे? 3.4 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर काय दिलं? वर्तुळ पाकळीची परिमिती. वर्तुळ पाकळीची परिमिती बरोबर 12.8 सेंटीमीटर. वर्तुळ पाकळीची परिमिती म्हणजे काय? कंस ABC अधिक AP अधिक PC किंवा CP या तिघांची बेरीज म्हणजे ती काय असणार आहे? वर्तुळ पाकळीची परिमिती. ती किती दिली? 12.8 सेंटीमीटर. हे आधीच दिलं आहे तुम्हाला. आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं ना आपल्याला. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. ओके, वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. आता आपल्याला त्रिज्या माहिती आहे, वर्तुळ कंसाची लांबी माहीत नाही. ही पहिली वर्तुळ कंसाची लांबी काढूया. ओके, आता कशी काढणार ती? तर वर्तुळ कंसाची लांबी ही काढण्यासाठी आपल्याला इथे वर्तुळ पाकळीची परिमिती दिली आहे. ओके, तर आपण काय करूया? वर्तुळ पाकळीची परिमिती बरोबर वर्तुळ कंसाची लांबी अधिक AP अधिक CP. ओके, कारण हे दोन म्हणजे काय? त्रिज्या आहेत. हे दोघांची किंमत आपल्याला माहिती आहे. 3.4 आहे म्हणजे हे पण 3.4 असणार आहे. आणि वर्तुळ पाकळीची परिमिती किती आहे? 12.8 सेंटीमीटर. म्हणजे 12.8 सेंटीमीटरमधून 3.4 वजा केले की उरणार काय? वर्तुळ कंसाची लांबी. ओके, मग आपण वर्तुळ पाकळीची परिमिती बघूया. वर्तुळ पाकळीची परिमिती बरोबर वर्तुळ कंस ABCची लांबी अधिक काय? AP अधिक PC किंवा CP लिहूया. अधिक APची लांबी अधिक CPची लांबी. आता वर्तुळ पाकळीची परिमिती आपल्याला माहिती आहे 12.8 सेंटीमीटर. ती प्रश्नामध्ये दिली. वर्तुळ कंस ABC आपल्याला माहीत नाही. ओके, तर आपण डायरेक्ट तोच लिहूया. वर्तुळ कंस ABC अधिक AB म्हणजे APची किंमत किती आहे? ही 3.4 त्रिज्या आहे म्हणजे ही पण काय? त्रिज्याच आहे. म्हणून 3.4 अधिक CP म्हणजे काय? 3.4. ओके, ते दोघांची बेरीज करूया. 12.8 बरोबर वर्तुळ कंस ABC अधिक 3.4 किती? 6.8 होतात. तर 6.8ला बरोबर चिन्हाचे ह्या साईडला नेऊया म्हणजे वजा होईल आणि वर्तुळ कंस ABCचं आपल्याला उत्तर मिळेल. वर्तुळ कंस ABC बरोबर 12.8 6.8 इकडे नेले म्हणजे काय होणार? वजा होणार ते. ओके, शिल्लक करायला 6 सेंटीमीटर. एका झालं वर्तुळ कंस ABC. आता ही किंमत आपल्याला इथे भरायची आहे आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं कारण प्रश्नामध्ये वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दिलं आहे. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर हे तुम्हाला प्रश्न पाठच करून ठेवायचं, सूत्र पाठच करून ठेवायचं आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी किती आहे? काढली आपण 6 सेंटीमीटर गुणिले त्रिज्या किती दिली आहे त्यांनी? 3.4 सेंटीमीटर भागिले 2. आता 2 ने भाग घालवायचा. 6 3 गुणिले 3.4 10.2. क्षेत्रफळ एकक काय असणार? सेंटीमीटर वर्ग. ओके, हे काय झालं? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. धन्यवाद.